हरे नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, भासे जना भूवरी, भासे जना भूवरी. दीक्षा देऊनि जो जगतिया, दीक्षा देऊनि जो जगतिया, बद्धास हो उद्धरी, बद्धास हो उद्धरी. भागवती कथा वाणीने वदता भागवता, व्यासा प्रती भासला. तो हा गुरु श्री जनार्दन असा, तो हा गुरु श्री जनार्दन असा. पाटांगणी शोभला, पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. श्री गणेशाय नमः. श्री शुकोवाच एवमे तत्पुरा विष्णु मैत्रेयो भगवान किल क्षत्रावनं प्रविष्टेन त्यक्त्वा स्वगृहं वृद्धिमत. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात आणि सूत शौनकादिकांचा संवाद चाललेला आहे. याप्रमाणे आता तिसऱ्या स्कंधाला आपण प्रारंभ केलेला आहे. या तिसऱ्या स्कंधामध्ये शुकाचार्य परीक्षितीला म्हणतात, याप्रमाणे ज्या वेळेला हे विदुर आपल्या सर्व राज्याचा त्याग करून आणि आपल्या सर्व समृद्धीचा त्याग करून, कारण ते प्रधान होते, मंत्री होते, या मंत्री पदाचा त्याग करून जेव्हा ते वनामध्ये तीर्थयात्रेसाठी निघून गेले, त्यावेळेला पुढे काय झालं ते सांगायला सुरुवात करतात. राजा म्हणतात, परीक्षितीने लगेच प्रश्न विचारला, महाराज अहो आपण म्हणता विदुर आणि मैत्रेयांचा संवाद घडला, तो नेमका कुठे घडला, कसा घडला ते आम्हाला सांगा. असं काय कारण घडलं ज्यामुळं विदुर महाराज हे मैत्रेय ऋषींना भेटले. असं म्हटल्यानंतर शुकाचार्यांनी सांगायला सुरुवात केली. आता या ठिकाणी सगळा पूर्वी इतिहास शुकाचार्य त्यांच्या मुखामधून सांगताय. श्री शुकौवाच यदा तो राजा स्वसुतान् न साधून पुष्णन् धर्मेण घ्नष्टदृष्टिः भ्रातुर्यभिष्टसुतान् विबंधून विप्रेशलक्षा भवने ददाह. आता या ठिकाणी पुन्हा महाभारताचा संदर्भ दिलेला आहे. ज्या वेळेला हा दुर्योधन आणि सर्व ही सगळी दुष्ट मंडळी यांनी पांडवांना वेगवेगळ्या पद्धतीने ठार मारण्याचा प्रयत्न केला, विशेषतः भीमाला विष देण्याचा प्रयत्न केला, ठार मारण्याचा प्रयत्न केला, पण पांडवांच्या वरती कोणताही आघात झाला नाही. भीमाला उलट 10,000 हत्तींचंच बळ मिळालं, ज्याचा उपयोग त्याला जरासंधाला मारण्यासाठी झाला, कारण जरासंधाचं बळ 10,000 हत्तींचं होतं. तेव्हा इतका तुल्यबळ दुसरा वीर नव्हता. मग जे जे संकट आले त्या संकटांना संकट हे संकट राहिलंच नाही, ते प्रत्यक्ष भगवान रूप झालं. संकटम ईश्वरायते, संकट हेच ईश्वर होतं. याप्रमाणे संकट काली भगवान रक्षण करणारा. स च श झालं. स म्हणजे संकट आणि त्याचं शं, शम म्हणजे रक्षण करणे. तेव्हा शंकर या संकटाने शंकराचं रूप धारण केलं. शम म्हणजे रक्षण, कल्याण. तेव्हा याप्रमाणे भगवंताच्या कृपेने हे सगळं झालं. मग त्याने वर्णन केले, लाक्षाग्रहामध्ये जेव्हा या पांडवांना जाळण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला विदुराने मोठ्या कौशल्याने पांडवांना आतमधला जो भुयारी मार्ग आहे तो तयार करून त्यातून बाहेर पडण्याची सूचना दिली. आणि त्याच्यामध्ये लाक्षाग्रहामध्ये योगायोगाने अजूनही 5-7 जण मुक्कामाला आलेले होते. ते सगळे लाक्षाग्रहामध्ये जळाले आणि दुर्योधनाला वाटलं पांडव मेले. वर्षभर पांडवांचा पत्ता नव्हता. सगळ्यांना वाटलं पांडव ठार झाले. फक्त विदुराला माहित होतं की नाही, आपण जी यामध्ये कुशलता वापरली ती यशस्वी झाली आहे. ते म्हणतात, यदा तो राजा स्वसुतान साधून. यावेळेला धृतराष्ट्र सुद्धा त्यांच्या बाजूनी, कौरवांच्याच बाजूने होता. आणि पुष्णन्न धर्मेण विनष्ट दृष्टी भ्रातुर्यविष्ट सुतान बंधून प्रवेश लाक्षा भवने ददाह. यदा सभायाम. आणि नंतर लाक्षाग्रहाचा प्रसंग झाला. पुढे सभेमध्ये द्रौपदीला आणलं
आणि द्रौपदीला सभेत आणल्यानंतर या द्रौपदीला एक वस्त्र असताना तिच्या निरेला हात घातला दुःशासनाने आणि दुर्योधनाने मांडी दाखवली. यावेळेला सगळे होते, भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य, पण कर्ण सुद्धा होता, पण कोणीही त्याला विरोध केला नाही. आणि या वेळेला यदा सभायाम कुरुदेव देव्याः केशाभिमर्शम सुतकर्मगर्ह्यम. सुतकर्मगर्ह्यम, सुत म्हणजे आपल्या मुलाचं, गर्ह्य कर्म. धृतराष्ट्र बसले होते, आंधळे होते, पण कळत होतं ना, सगळं ऐकू तर येत होतं. आणि अशा वेळेला आरडाओरडा झाला, सगळे कोणी शब्द काढला नाही. पांडव तर खाली मान घालून बसले होते, कारण हरले होते द्यूतामध्ये. या वेळेला भगवान गोपालकृष्णाने तिचं रक्षण केलं. आणि अशा वेळेला भीष्माचार्यांनी सुद्धा शब्द उच्चारला नाही, पण भीष्माचार्याला कळून आलं की पटवर्धन हे जे रूप भगवंताने धारण केलं, पट म्हणजे वस्त्र, वस्त्र वाढवलं. हे कोणी वस्त्र वाढवले? पुन्हा पुन्हा पाहतायत तिच्या पोटामध्ये काय साड्यांचे ढिग भरलेत का काय? कपाट भरलेत का काय? एक साडी काढली तर दुसरी आहे, दुसरी काढली तर तिसरी आहे. हे फक्त भीष्माचार्यांना जेव्हा कळालं तेव्हा त्यांनी पाहिलं, अरे अरे हे काय, साडी बीच नारी है या नारी बीच साडी है, असं त्यांनी म्हटलं. अहो, साडीच्या आत नारी आहे का नारीच्या आत साडी आहे? साडी बीच नारी है या नारी बीच साडी है. आणि मग कळालं, नाही नाही नाही, ये तो गिरिधारी है. हे फक्त भीष्माचार्यांना कळालं, पण शब्दातून तोंडातून उच्चार केला नाही. या वेळेला विदूर म्हणाले, फक्त विदूर धृतराष्ट्राला म्हणाले, धृतराष्ट्रा, तू माझा थोरला बंधू आहेस, तुला हे शोभतं का? तुला हे योग्य वाटतं का? तुला मी उपदेश करतो, तू जर तुझ्या मुलाच्या म्हणण्याप्रमाणे, छंदाप्रमाणे वागणार असशील तर तुझा या ठिकाणी नाश ठरलेला आहे. तिच्या केसाला जेव्हा हात घातला, केशाभिमर्शम सुतकर्म गर्ह्यम, गर्ह्य कर्म, तिच्या केसाला तू हात घातलास. अरे परस्त्रीच्या केसाला, त्यातल्या भावदईला याप्रमाणे आणले. हे सगळ्यात कुरुक वंशाला काळीमा लावणार आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये तू जर अशा पद्धतीने या कौरवांचा पक्ष घेत असशील तर त्यांचा विनाश ठरलेला आहे. न वारयामासुनृपस्नुषायाः, तुम्ही तुमच्या पोराला आवरा, नाहीतर संपूर्ण कुल या ठिकाणी नष्ट होईल. आणि या ठिकाणी द्यूतेत्वधर्मेण जितस्य साधो, तुम्ही खोट्या पद्धतीने द्यूत खेळलं. आता खोट्या पद्धतीने कसं खेळलं? का धर्मराजाला द्यूत येत नव्हतं का? धर्मराजाला द्यूत येत होतं, पण गंमत अशी आहे की धर्मराजाला जेव्हा द्यूताला या ठिकाणी बसवलं आणि त्याच्या आधीच जरासंधाचा वध झालेला होता आणि जरासंधाचे जे हाडे, त्या हाडांच्या कवड्या केलेल्या होत्या. ते ज्याला आपण पटावर टाकतो ते जरासंधाच्या हाडाचं केलेलं होतं. भीम जवळ आल्याबरोबर ते हाडं बाजूला व्हायचे. त्यामुळं त्यांनी सांगितलं, भीमा तुम्ही जवळ नाही यायचं, हा धर्मराजाला खेळू द्या, पण तुम्ही जवळ नाही यायचं. कारण त्या कवड्या वाकड्या तिकड्या पडायच्या, त्यांचा डाव बिस्कटायचा. आणि या वेळेला याप्रमाणे त्या दुर्योधनाने शकुनी मामाला खोट्या पद्धतीने, हा शकुनी कशाचा हो? हा अपशकुनी होता. हा अपशकुनी असलेला मामा त्यांनी खोट्या पद्धतीने डाव या ठिकाणी रचले आणि केवळ फसवून त्यांच्याकडून राज्य हरण करून घेतलं. द्यूतेत्वधर्मेण जितस्य साधो सत्यावलंब्यस्य वनागतस्य. आणि बिचारे धर्मराजादी सत्यवादी होते, शुद्ध अंतःकरणाचे होते. अशा साधू लोकांना तू वनात पाठवलंस. न याचतो दात समयेन दायम तमोजुषाणू यदजात शत्रोः. आणि या ठिकाणी शेवटी या विदुराने सांगितलं धृतराष्ट्राला, तुझं पुण्य समाप्त होत चाललेलं आहे. जोपर्यंत तू असा त्रास देत राहशील आणि कृष्ण हे यांच्या पाठीशी आहेत, तेव्हा तुझं कुल नष्ट होईल, राज्य नष्ट होईल. क्षतपुण्य लेशाः, आहे तोही पुण्याचा लेश संपून जाईल, असं म्हणून सांगितलं. आणि या वेळेला विदुराने नीतीचा उपदेश केलाय
त्याचं आता लहान भावाचं कोण ऐकायला, मोठा भाऊ लहान भाऊ थोडंच ऐकतो. मग या वेळेला त्यांनी सांगितलं, मी तुम्हाला सांगणं बरं नाही, कारण मी सांगितलं म्हणजे तुम्हाला तो तुमचा अपमान वाटेल. त्यापेक्षा मी सनत, सुजात, सनकादिक हे ब्रह्मदेवाचे पुत्र आहेत, त्यांना पाचारण केलं या विदुराने, महाराज माझ्यासाठी तेवढे या. आणि सनत सुजात म्हणजे सनक सनंदन सनातन सनत कुमार त्या ठिकाणी आले. महाभारतातल्या उद्योग पर्वामध्ये त्याचं विवरण केलेलं आहे. आणि त्यांनी भाष्य या म्हणजे सनत सुजात यांनी जो उपदेश केला तो या उद्योग पर्वात आलाय. यावर शंकराचार्यांचं भाष्य आहे, त्याला सनत सुजात भाष्य असं म्हणतात. आणि हे 4 अध्याय आहेत एकूण आणि 146 श्लोक आहेत. त्यावर आचार्यांनी भाष्य लिहिलेलं आहे. धृतराष्ट्राला उपदेश करण्यासाठी सनक सनंदनाला पाचारण केलं. त्याचं कारण काय, तर दुर्योधन ऐकत नाही, तो शब्दाच्या बाहेर आहे, त्याला खरं चांगलं सांगितलेलं पटत नाही आणि त्यामुळं त्याच्या बापाला उपदेश करावा म्हणून शेवटी हा उपदेश त्याच्याद्वारे केला. धृतराष्ट्र हे जाणत होता, पण पुत्रप्रेम, सत्तालोभ, हटवादी दुर्योधन तडजोडीला तयार नव्हता. एक त्या सुईच्या अग्रावर बसेल एवढी देखील माती देणार नाही म्हटला होता. तेव्हा धृतराष्ट्र यांना उपदेश करण्यासाठी या ठिकाणी मकरादिभी इव रागाद्वेषादिभी तसा आकृष्यमाणा त्याने वर्णन केलं. याप्रमाणे या शेवटी विदुराने त्याने वर्णन केलंय की भीम हा कसा आहे, तर श्वसनृषाय त्वमलम बिभेशी, रात्री झोपेतून उठायचा, भीती वाटायली, धडधड व्हायलंय. कशाची भीती वाटायली, मला मरणाची भीती वाटायली. तुला कोण मारणार आहे. रात्री झोपेतून उठायचा. ते म्हणतात मृत्यूची भीती वाटू लागली, कारण भीमाचं भय एवढं होतं की सगळ्यापेक्षा तो भीमाला भीत होता. ज्याप्रमाणे नाग घरात निघाला म्हणजे माणसं घाबरतात, झोपत नाहीत, या बेळात आहे का त्या बेळात आहे का, इथं लपलाय का तिथं, तसा हा रात्रीच भयपानाने उठायचा. भेपान म्हणतात त्याला. या भयपानाने तो उठायचा. असं याचं भय नष्ट करण्यासाठी शेवटी मृत्यू म्हणजे काय हे सनत सुजातांनी सांगितलं. ते म्हणतात मृत्यू म्हणजे प्रमाद. तुम्ही जी चूक करता, जो तुम्ही अन्याय करता, जो प्रमाद करता, तोच मृत्यू आहे, दुसरं काही नाही. अहंकार मुखामधून क्रोध, क्रोधातून प्रमाद, त्यातून मोह हा परिणित होतो. यामुळं प्रमाद हाच मृत्यू आहे आणि त्यावर त्याग हाच उपाय आहे. त्याचे प्रकार त्यांनी सांगितले, ब्रह्मचर्य, ब्रह्मविद्या, ज्ञान, ज्ञानी पुरुष आणि त्यातून मुक्ती. अशा पद्धतीने हे यांनी ज्ञान सांगितलं. यम हा मृत्यूदेव आहे, पण प्रमाद आणि अज्ञान हा खरा मृत्यू आहे. त्यामुळे तपाचरणाची प्रशंसा केली आहे, ज्ञानाने मोक्ष सांगितलाय. अशा प्रकारचं सगळं विवरण, सत्याचा महिमा, वेद, गुरु, गौरव हे सगळं सांगून योगिनस्तम प्रपश्यंती भगवंतम सनातनम, सनातन अशा प्रकारच्या या धर्माचा उपदेश त्यांनी सनत सुजातांनी केलेला आहे. हे सगळं त्यांनी ऐकलं खरं, पण आचरणात काहीच आणलं नाही. आणि या वेळेला ते म्हणतात हा उपदेश करण्यासाठी विदुराने जेव्हा सनत सुजाताला आणलं
ते त्याच अन्नावर पुष्ट होतात, तसे तुम्ही आमच्या अन्नावर पुष्ट झालात आणि आमच्याच विरोधात बोलता. दास्यासुतम यत् बलिनैव पुष्टः. बलिनैव पुष्टः. बली म्हणजे आपण काकबली देतो ना, काकबली, कावळ्याला टाकलेलं अन्न. तेव्हा ज्याप्रमाणे एखाद्या श्रीमंतांनी काही विचार केला नाही आणि तीर्थयात्रेला निघाले. विदुर तीर्थयात्रेला गेले आणि ह्या तीर्थयात्रा फिरता फिरता गाम पर्यटन सगळ्या पृथ्वीभर फिरले, सगळीकडे तीर्थयात्रा केली आणि फिरत 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 प्रभास क्षेत्रावर आले. प्रभास क्षेत्रावर आल्याबरोबर तिथं कळालं काय, प्रभास क्षेत्रावर आल्यावर कळालं की अरे यादवांनी एकमेकांच्या मध्ये संघर्ष केला आणि यादवही ठार झाले. इकडे दुर्योधनादिक हे देखील मारले गेले. महाभारती युद्ध झालं आणि तावच्छशा सक्षितिमेक चक्रा या ठिकाणी महाभारती युद्ध झालं. महाभारती युद्धामध्ये दुर्योधनादिक सगळे नष्ट झाले. पांडवांचं राज्य सुरू झालं आणि इकडे यादवांनी देखील एकमेकांच्या मध्ये संघर्ष करून यादव देखील ज्याप्रमाणे एखाद्या अरण्यामध्ये दोन वेळूंच्या मध्ये संघर्ष व्हावा आणि दोन वेळूंना संघर्षाने अग्नी लागावा आणि सगळं वन जळून जावं, त्याप्रमाणे यादवही जळून गेले आणि फिरत 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 सरस्वती तटाकावरती आले. या सरस्वती तटाकावरच्या 11 तीर्थस्थानांचं वर्णन केलेलं आहे. 11 तीर्थस्थान कोणते? तीर्थम सुदासस्य गवाम गुहस्य यच्छ्राद्ध देवस्य आशिषेवे. हे सगळे तीर्थस्थान आहेत सरस्वती नदीवरचे. कोणते? त्रित, उशना, मनु, पृथु, अग्नी, असित, वायू, सुदास, गो, गुहक, श्राद्धदेव. हे सगळे 11 बरोबर 11 भरतात. हे 11 तीर्थस्थान सरस्वती नदीवरचे होते. अन्यानीचे बाकीचा उल्लेख त्याने अन्यानी असा म्हणून केलेला आहे. पण सुदास, गवा, गोह, श्राद्धदेव, आसी, शेवे हे असित हे वर्णन केलेलं आहे. त्यानंतर जवळपास कृष्णा या नदीच्या आसपासचा 100 चौरस मैल हा जो परिसर आहे, यामध्ये हे सगळे 11 तीर्थस्थान आहेत आणि त्यामध्ये दिल्ली, मथुरा, पंजाब, गुडगाव यामध्ये ते फिरले. आणि मग त्यानंतर कुरु, जांगल इथं जाता 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 उद्धवांची त्यांची भेट झाली. प्रभास क्षेत्रावर त्या ठिकाणी विदुर आणि उद्धव यांची भेट झाल्याबरोबर त्यांना नमस्कार केला. हे उद्धव कोण होते? हे बृहस्पतीचे शिष्य होते. उद्धव म्हणजे सामान्य नव्हे, प्रत्यक्ष बृहस्पतींनी ज्यांना ज्ञानोपदेश केला. या ठिकाणी बृहस्पती प्राक्तनयम प्रतीतम असं वर्णन आहे. तनयम प्रतीतम. तनय शब्द का वापरला म्हणे? मुलगा होता का बृहस्पतीचा? नाही. मग या ठिकाणी स्वपुत्र भ्रातृपुत्रस्तु. आपल्या पुत्राला पुत्र म्हणतात, भावाच्या मुलाला पुत्र म्हणतात, शिष्याला पुत्र म्हणतात. पंचेते पुत्रतांगता हा अशी स्मृती आहे. 5 जण हे पुत्र मानावेत
त्यामध्ये शिष्य हा देखील पुत्रवत असतो किंवा पुत्रच असतो. म्हणून या ठिकाणी विदुराला त्याने बृहस्पतीचं पुत्र असं म्हटलेलं आहे. आलिंग्य गाढम प्रणयेन भद्रम. आणि दोघांनी एकमेकांना पाहिल्यानंतर आनंद वाटला, नमस्कार केला त्यांनी. आणि हे ते म्हणतात, शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते, विदुर आणि उद्धव यांचा संवाद सुरू झाला. विदुराने अनेक प्रश्न विचारले. विदुराला माहीतच नव्हतं. त्याने अनेक प्रश्न विचारले, महाराज सगळं ठीक आहे ना? कारण रोहिणी ही यांची बहीण होती, या विदुराची बहीण होती रोहिणी. विचारलं. आणि वसुदेव यांची जी बहीण आहे कुंती, ती इकडे, ही त्यांचे हे मेहुणेच पडतात. म्हणजे दोघं मेहुणे मेहुणे असं वर्णन आहे. हे दोघंही वसुदेव आणि हे मेहुणे मेहुणे म्हणून वर्णन आहे. एक बायकोचा भाऊ आणि एक पत्नीचा, एक बहिणीचा पत्नी. याप्रमाणे योवै श्वश्रूणाम प्रतबद्धदात. त्यांनी विचारलं, प्रश्न विचारले, बरं आहे का सगळ्यांचं, ठीकठाक चाललंय का? रोहिणी ही विदुराची बहीण असल्यामुळे वसुदेव हे त्यांचे मेहुणे होते. प्रद्युम्न असते सुखमंगवीर. प्रद्युम्न चांगला आहे का? सांब चांगला आहे का? सांब हा पूर्वजन्मीचा षडानन होता असं वर्णन आहे. सांब कोण होता? तर पूर्वजन्मीचा तो कार्तिक स्वामी होता, पण नंतर तो या जन्मामध्ये भगवंताचा पुत्र झाला. सांब पूर्वजन्मीचा षडानन होता, कार्तिक स्वामी होता. त्याप्रमाणे ते म्हणून आस्ते ग्रहणीयम रथिनाम साधू सांबा. या ठिकाणी क्षेमंच, हे सगळे क्षेम, सगळ्यांचं कुशल आहे का असं विचारलंय. आणि मनोमयम तत्व तुरीय तत्वम, याप्रमाणे सगळे आनंदात आहेत का असे सगळे प्रश्न विदुराने विचारले. उद्धव काहीच बोलायला तयार नाही. या वेळेला मनोमयम, वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध हे चार काय आहेत? तर हे चार अधिष्ठान आहेत भगवंताचे. चित्त, अहंकार, बुद्धी आणि मन हे चार. म्हणून त्यांनी मनोमयम सत्व तुरीय तत्वम असं म्हटलंय. मनोमयम मन, प्रत्यक्ष प्रद्युम्न म्हणजे मन आहे. अहंकार हा या ठिकाणी वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध. चित्त, अहंकार, बुद्धी आणि मन. याप्रमाणे अनिरुद्ध हे मन आहे, प्रद्युम्न ही बुद्धी आहे, संकर्षण हे अहंकार आहे आणि चित्त म्हणजे वासुदेव आहे. याप्रमाणे आपण साधे प्रद्युम्न, अनिरुद्ध, संकर्षण, वासुदेव आपल्या 24 नावामध्ये घेतो, पण हे तत्व आहेत भगवंताचे. आणि या तत्वाचं विवरण पुढे तंत्र शास्त्रामध्ये केलेलं आहे. त्याचं विवरण आपण पुढे बघू. याप्रमाणे तिथून हे सगळे ठीक आहेत का असं विचारलं. आणि या वेळेला उद्धवाने सांगितलं, अरे काय सांगू तुला, हे सगळे यादव ठार झाले आणि भगवान गोपाल कृष्ण हे निजधामाला गेले आणि त्यांनी मला बद्रिकाश्रमात जायला सांगितलंय, म्हणून मी निघालोय आणि तुमची भेट झाली. असं म्हणल्यावर शुकाचार्य म्हणतात, हे परीक्षिते, इति भागवत पृष्ठा क्षत्रा वार्ता प्रियाश्रयाम. अरे अरे असं झालं. आणि मग उद्धव कोण होते याचं विवरण ते करायला सुरुवात करतात. ते म्हणतात, या पंचहायनो मात्रा. उद्धव कोण होते? अहो 5 वर्षाचे बालक असताना भगवंताची पूजा करण्यामध्ये तल्लीन असायचे. या पंचहायनो मात्रा प्रातराशाय याचिता. अहो सकाळी लहान मुलं खाय खाय करतात, भूक करतात, पण आई म्हणायची, अरे उद्धवा तुझ्यासाठी प्रातराश. प्रातराश म्हणजे नाश्ता. आज आपण नाश्ता शब्द वापरतो, जुन्या काळात त्याला शब्द प्रातराश असाय. सकाळच्या वेळेला खाल्लं पाहिजे, हा जुना सुद्धा नियम आहे आणि आजही नियम आहे. आपण त्याला ब्रेकफास्ट म्हणतो. ब्रेकफास्ट बरोबर आहे, फास्ट द ब्रेक. रात्रभर आपण उपाशी असतो, फास्टिंग चाललेलं असतं, ती मोडणं म्हणजे ब्रेकफास्ट करणं, नाश्ता करणं गरजेचं आहे, सगळ्यांनी केला पाहिजे. म्हणजे यातून आपल्याला काही सूचना देखील मिळतात आरोग्याच्या. असो, याप्रमाणे हा 5 वर्षाचा असताना आई म्हणायची, अरे तुला प्रातराश आणलाय, नाश्ता आणलाय, कुठेस तू? तर हा पूजेमध्ये तल्लीन. आईची आठवण नाही, काही नाही. या पंचहायनो मात्रा प्रातराशाय याचिता. तन्नै तच्छयन यस्य सपर्या बाललीलया. आणि उद्धवाचे बाललीला काय असायच्या?
का हो उद्धव चेंडू विटीदांडू? नाही 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 नाही, उद्धव हे खेळच खेळत नव्हता, तो फक्त कृष्णाच्या पूजेमध्ये तल्लीन होता. इतक्या कृष्णाची पूजा करण्यामध्ये हा तल्लीन असायचा. असा हा उद्धव हा पूर्वजन्मामध्ये वसू होता, पूर्वजन्मातला वसू आहे. त्याला भगवान गोपाल कृष्णाने सांगितलं की पुढच्या जन्मी जेव्हा तू उद्धव होशील तेव्हा मुक्त होशील, म्हणून ह्या वसू या जन्मात आला. अशी ही उद्धवाची अलौकिक भक्ती होती. तीव्रेण भक्ती योग निर्मंग साधू अशा प्रकारे त्याच्या अंगावर रोमांच उभे राहायचे, डोळ्यातून पाणी यायचं खळखळ. तो भगवंताच्या नादामध्ये तल्लीन असायचा आणि सर्व अंगाला रोमांच, आनंदामध्ये तो तल्लीन असायचा. असा हा महाभाव, त्यांनी महाभाव शब्द वापरलाय. विसृज नेते विदुरम प्रत्याह उद्धव स्मयन, हे सगळे महाभाव आहेत. महाभाव म्हणजे भक्ती, भक्तियुक्त अंतःकरणाने तो तल्लीन असायचा. या महाभावाचं वर्णन आपल्याला भक्ती रसामृत सिंधू चैतन्य महाप्रभू यांच्या साहित्यामध्ये, रूप गोस्वामी यांच्या काव्यामध्ये पाहायला मिळतं. असे हे उद्धव उद्धव बोलू लागले विदुराशी. अहो काय सांगावं विदुरा, गोपाल कृष्ण प्रत्यक्ष ईश्वर होते, पण काय आपण म्हणतो ना, घर की मुर्गी दाल बराबर, असे आपण हिंदीमध्ये एक म्हण वापरतो. आपल्याला घरच्या लोकांचं महत्त्व वाटत नाही, घरच्या तीर्थाचं महत्त्व वाटत नाही, गावातल्या तीर्थाचं महत्त्व वाटत नाही, गावातल्या मंदिराचं महत्त्व वाटत नाही. परगावला जायचं, 100,000 किलोमीटर लांब जातील, पण गावातल्या कंकालेश्वरला जाणार नाही, गावातल्या मंदिराला जाणार नाही. का हो? गावातलं आहे ते रोजचं आहे, म्हणून रोजच्या गोष्टीचं, घरच्या गोष्टीचं महत्त्व नसतं. ते म्हणतात कृष्ण प्रत्यक्ष परमेश्वर पूर्ण ब्रह्म होतं, खेळत होतं, नांदत होतं, पण दुर्भगो मत लोकोयम. काय म्हणले यादव? दुर्भागी, दुर्भगो, काय दुर्भाग्य आहे म्हणले त्यांचं. कृष्णांचा सहवास रोज होता, पण ए संवसंतो न विदुरारी मीना इवो डुपम. उद्धव म्हणतात हे विदुरा, मीनो इवो डुपम, ज्याप्रमाणे चंद्राचं प्रतिबिंब पाण्यामध्ये पडावं आणि माशांना वाटावं, हा आमच्यासारखा मासाच आहे. चंद्राचं
त्यांच्या डोक्यात होत्या, पण लोकांना वाटतं काय कृष्ण तल्लीन झाले होते गोकुळात. नाही नाही नाही, गोकुळात तल्लीन नाही झाले, फक्त लीला केली. आणि हे भगवान गोपाल कृष्ण पार्थास पुता. हा मग पुढे पांडवांचा त्यांचा संपर्क आला आणि या पांडवांनी अर्जुनांनी त्याला भगवंताच्या गोपाल कृष्णाच्या ज्ञानाचं मर्म ग्रहण केलं आणि त्या भगवंतानी बालपणी सगळ्या ज्या लीला केल्यात, क्रीडा केल्यात, त्याचं वर्णन त्यांनी केलं. बकीम यम स्तनकालूटम. लहानपणीच पूतना राक्षसी मारली, बकाला मारलं, बकीला मारलं. त्याप्रमाणे देवक्याम जातो भोजेंद्र बंधने. देवकी वसुदेवाला त्यांच्या या बंधनातून सोडवलं. ततो नंद व्रजमिता पित्रा कंसात बिभियत्यता. दशमस्कंदात ते वर्णन आहे की नंदाचं सुद्धा वस्त्र प्रावरण अलंकार देऊन सत्कार केला की तुम्ही मुलाचं परिपालन लोक करत नाही तितकं तुम्ही माझं परिपालन केलं. मी काय तुमचा मुलगा नव्हतो, पण तुम्ही मला पुत्रवत सांभाळलं, तेव्हा तुम्हाला या ठिकाणी वस्त्र प्रावरण अलंकार दाग दागिने कृष्णाने द्यायला लावलेले. आणि या वेळेला वसुदेवानी जो यज्ञ केला त्या यज्ञामध्ये, कारण वसुदेवाने सांगितलं होतं, देवाला प्रार्थना केली, देवा एवढा मुलगा वाचू दे, मी या ठिकाणी यज्ञ करील आणि ब्राह्मणाला 1000 गायी दान करील. याप्रमाणे 1000 गायी ब्राह्मणाला त्यांनी दान केल्या. त्यावेळेला जे शब्द तोंडातून काढले होते, कारण पुन्हा तर ते बंधनातच अडकले, दान धर्म करण्याचा प्रश्नच नाही. याप्रमाणे त्यावेळेला जे केलं होतं ते नंदव्रजमिता पित्रा कंसात भेद देता. कंसाच्या भयाने नंदाकडे तुम्ही मुलगा ठेवला, म्हणजे मला ठेवलं. आणि यावेळेला तुम्ही जे खरोखर धाडस दाखवलं ते अलौकिक आहे. तुम्ही रात्र पाहिली नाही, पूर पाहिला नाही, पाऊस पाहिला नाही, स्वतःच्या जीवाकडे पाहिलं नाही आणि माझं रक्षण केलं. आणि भगवंतांनी त्यावेळेला नमस्कार केला त्यांना. आणि हसन मुग्धा बालसिंहान कृष्णाचा पराक्रम सांगितलाय. त्यांनी गोवर्धन पर्वत धारण केला, कालियाला या ठिकाणी मर्दन केलं. त्याचप्रमाणे पुढे गोपराजम गोसव यज्ञ या नंदबाबांनी गोवर्धन पूजा केली. त्याचप्रमाणे श्रीकृष्णाच्या चरित्राचं वर्णन ते करू लागले. सांदीपनी ऋषीकडे जाऊन ज्ञान ग्रहण केलं आणि त्यांना त्यांचा पुत्र परत आणून दिला. याप्रमाणे पुढे एक सुरुवातीला 8 नायिकांबरोबर लग्न केलं, 8 स्त्रियांबरोबर पहिल्यांदा लग्न केलं, रुक्मिणी इत्यादी, नग्नजिता वगैरे. आणि नंतर पुढे 16,100 स्त्रियांबरोबर विवाह केला, भौमासुराला ठार मारलं. म्हणजे पूर्ण कृष्ण चरित्र या तृतीय स्कंधाच्या 3ऱ्या अध्यायामध्ये वर्णन केलेले आहे. याप्रमाणे 100 द्विविधम बाणम, 100ला मारलं, द्विविधाला मारलं. आता हे द्विविधाला काही कृष्णाने मारलं नाही, पण शेवटी बलराम आणि कृष्ण एकच असं गृहीत धरून हे वर्णन केलेलं आहे. बाणाला मारलं, बाणासुराला, त्याचे 996 हात कापले. या 100 कुणी मारले? प्रद्युम्नानी. पण शेवटी कृष्णाचीच योजना होती, हा त्याचा अर्थ आहे. 100 इत्यादी सकर्ण दुःशासन सौबलानाम. त्याप्रमाणे शेवटी कर्ण, दुःशासन, सौबली यांनी दुर्योधनाच्या म्हणण्याप्रमाणे सगळं केलं. सुयोधनम सानुचरम शयानम, हे सगळे सुयोधनाच्या म्हणण्याप्रमाणे वागले आणि शेवटी नष्ट झाले. 18 मदंशे, ते म्हणतात 18 अक्षौहिणी सैन्य ठार केलं आणि यादवांना आपापसात लढून देखील ठार मारलं. हे फक्त गोपालकृष्णाने केलं. काय गोपालकृष्णाचं वर्णन करावं? अहो कामान स्निग्धा स्मितावलोकेन वाचा पियुष कल्पया. कृष्ण नाव उच्चारल्याबरोबर त्यांच्या अंतःकरणामध्ये अष्टसात्विक भाव जागृत होतात, तोंडातून शब्द निघत नाही. ते म्हणतात काय कृष्णाचं वर्णन सांगावं? शेवटी या गोपालकृष्णाने आम्हाला सांख्य ज्ञान म्हणजे ज्ञानाचा उपदेश केला. आणि कृष्ण कसे दिसत होते ते म्हणतात स्निग्ध स्मितावलोकेन. 125 वर्षाचं वय होतं. झाडाखाली बसले, पिंपळाच्या झाडाखाली बसले, शेवटचा क्षण होता, डाव्या मांडीवर उजवा पाय ठेवलेला होता. आणि त्यावेळेला मी तिथं धावत धावत गेलो आणि देवा आता मला उपदेश करा म्हणून मी सांगितलं. त्यावेळेला भगवंतानी मला ज्ञानोपदेश दिला. या वेळेला सगळं
कल्पया. बोलणं कसं होतं तर असं वाटत होतं अमृतच आपण प्यायला लागलो. अमृत साथ केला मी कधी कंटाळलो नाही. रे मे क्षण दया दत्त क्षणस्ती क्षण समृद्धा. आणि कृष्णाचं सौहृद काय, बोलणं काय, स्त्रियांबरोबर बोलणं काय, वडिलाबरोबर बोलणं काय, मित्राबरोबर बोलणं काय, हे सगळं मला आठवतंय. आणि प्रभास क्षेत्रावर या सगळ्यांनी एकमेकांनी ठार मारलं आणि तिथं प्रत्येक जण मैरेय प्राशन केलं. सगळे यादव विभ्रंशित ज्ञान विभ्रंशित झालं, ज्ञान संपलं आणि एकमेकांच्या मध्ये संघर्ष सुरू झाला. त्यावेळेला सरस्वती नदीच्या तटाकावर भगवान एका पिंपळाच्या वृक्षाच्या खाली बसले आणि डाव्या मांडीवर उजवा पाय ठेवला. यावेळेला मी तिथे आलो आणि माझ्यासोबत मैत्रेय सुद्धा होते. आणि भगवंतांनी मला ज्ञान सांगितलं आणि सांगितलं की आता बदरिंपम प्राया ही ती, हे ज्ञान तुम्ही घ्या आणि बदरिकाश्रमात जा. बदरिकाश्रमामध्ये माझ्या ज्ञानाचा प्रसार करा. आता माझं ज्ञान हे भागवत रूपानेच राहणार आहे. मी शरीर रूपाने जरी नसलो तरी शब्द रूपाने भागवत हे ज्ञान माझं आहे असं त्यांनी मला सांगितलं. ज्या वेळेला मैत्रेय तिथं होते आणि मला तिथून जायला सांगितलं. जा आता तू. मला तिथून जावे ना खरं म्हणजे, कारण कृष्ण जोपर्यंत तोपर्यंत जावंसं वाटे ना. पण कृष्णाची पुढची लीला होती, व्याधाचा बाण वगैरे होता, हे मला माहीत नाही. तेव्हा उद्धव हा पूर्वजन्मीचा वसू असल्यामुळं भगवंतांनी पाद्मकल्पामधला हा वसू होता. भगवंतांनी त्याला ज्ञान दिलं आणि ज्ञानम परम मन महिवा भवासम यत् सूर्यो भागवतम यदवदन्ति. हे भागवत ज्ञान जे ब्रह्मदेवाला भगवंतांनी भागवत ज्ञान दिलं तेच भागवताचं ज्ञान त्यांनी मला दिलं. ब्रह्मदेवाला चतुश्लोकी भागवत सांगितलं, त्याचाच विस्तार भगवंतांनी मला केला. याप्रमाणे स्नेहार्थ रोम आणि मग सगळ्या अंगावर उत्कंठायुक्त अंतःकरणामधून रोमांच उभे राहिले. आणि मग विदुर म्हणतात महाराज मग आम्हाला ज्ञान सांगा ना. ते म्हणे नाही, हे मला तुम्हाला सांगायला सांगितलं नाही, माझ्या समोर मैत्रेयाला सांगितलंय, तुम्ही विदुराला सांगा. माझ्या समोर भगवंतांनी मैत्रेयाकडे निर्देश करून सांगितलं की हे ज्ञान तुम्ही विदुराला सांगा, मला मात्र सांगितलं बद्रिकाश्रमात जा. पहा काय शब्द आहेत. ते शब्द शेवटी उद्धव जायलाच तयार नव्हता तर कृष्णाने आपल्या पादुका त्याला दिल्या. ह्या पादुका तू घेऊन जा. डोक्यावर त्यांनी त्या घेतल्या. म्हणून आजही आपण संतांच्या पादुका डोक्यावर घेऊन जातो, यात्रा करतो किंवा आपली वारी करतो. त्याप्रमाणे ह्या डोक्यावर पादुका मी घेतल्या आणि आता मी निघालोय बद्रिकाश्रमाला. कृष्णाच्या आदेशानुसार यत्र नारायणो देवो. बद्रिकाश्रम कशामुळे महत्वाचा आहे की जिथे नरनारायण यांचं स्थान आहे. यत्र नारायणो देवो नरश्च भगवान ऋषी. नरनारायण रूपाने भगवान तिथे आहेत. तिथे मला तपश्चर्या करायला सांगितली. याप्रमाणे आता मी निघालो. आणि असं म्हणून उद्धव तिथून निघाले. उद्धव निघाल्यानंतर यांना फारच वाईट वाटलं विदुरांना. आता काय करावं. हा मैत्रेयांचा शोध घ्यायचा आहे, मैत्रेय ऋषींचा, मैत्रेय महामुनींचा शोध घ्यायचा आहे. म्हणून सुरदाम दुस्सहम वधम. एकतर यादवांचा विनाश झालेला ऐकलं, तेही वाईट वाटलं. कौरव सगळे ठार झालेले ऐकलं. आणि शेवटी विचार केला आता काय करावं. वक्तुम भवान नूरहती विष्णू भृत्यासो भरतात विस्तरंती. आणि गुरुच्या शोधात निघाले. गुरुच्या शोधात श्री शुकोवाच इथे सह विदुरेण विश्वमूर्तेर गुणकथया सुदया प्लावितोतापहाम क्षणमिव पुलिने यमस्वसुताम समुचित औपवर्ग निजाम ततो घात. आणि तिथून शोधत 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 गंगाद्वाराला आले. गंगा तीरावरती आले आणि हरिद्वार ज्या हरिक कवडी ज्या ठिकाणी आहे तिथे आले. त्रिवेणी संगम ज्या ठिकाणी आहे तिथे आले. आणि
शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते याप्रमाणे सगळा काळाचा परिणाम आहे असं मनामध्ये वाटलं, पण आता गुरुच्या उपदेशाशिवाय पर्याय नाही. म्हणून विदुर्योप्य धवश्रुत्वा कृष्णस्य परमात्मनः, उद्धवाकडून विदुराने कृष्णाचं चरित्र ऐकलं, त्यांची लीला ऐकली आणि गंगा किनारी हरिद्वारला आले. त्या ठिकाणी हरिद्वारला शोधत 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 तिथे प्रत्यक्ष या मैत्रेय महामुनींची भेट झाली आणि महामुनींची भेट झाल्याबरोबर नमस्कार केला त्यांना. पंचमाध्याय या ठिकाणी आपण या पंचमाध्यायामध्ये या मैत्रेय आणि विदुर यांची जी भेट झालेली आहे त्याचं विवरण केलेलं आहे. द्वारी ज्ञानद्यास ऋषभः कुरुणाम मैत्रेय मासी नमगाधवो धम्म क्षत्रोपसृत्याच्युत भाव शुद्ध प्रपुच्च सौशील्य गुणा वितृप्तः, आणि त्यांना नमस्कार केला. गुरु ठरलेला असतो, कोणताही गुरु नाही चालत. प्रत्येक गुरुला आदेशानुसारच कार्य करावं लागतं. कुणी कोणाला उपदेश करावा हे देखील ठरलेलं असतं. त्यामुळे या ठिकाणी प्रत्यक्ष मैत्रेयांची भेट होणं आवश्यक होतं. आणि याप्रमाणे या गंगा तीरावर आल्यानंतर त्रिवेणी संगमाच्या तिथं हरिद्वारला त्यांची भेट झाली, त्यांना नमस्कार केला. आणि आता विदुर काय प्रश्न विचारतील आणि मैत्रेय काय उत्तर देतील तो सगळा भाग उद्यापासून तृतीय स्कंद सुरू होतो. हा तृतीय स्कंदाच्या 5व्या अध्यायापासूनही सुरू होतो. तृतीय आणि चतुर्थ हे 2 स्कंद विदुर आणि मैत्रेय यांच्या संवादाचे. तेव्हा मैत्रेय विदुर संवाद हा 3ऱ्या आणि 4थ्या स्कंधामध्ये आहे. या संबंधीचं विवरण आता उद्याच्या चिंतनात करू. हरे नमः. पुंडलिक गौरदेहर विठ्ठल सीताकांत.